बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागून 3 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती नेमण्यात आली असून येत्या 8 दिवसात ही समिती आपला अहवाल सादर करेल। निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी अथवा कंत्राटदाराला पाठीशी घातलं जाणार नाही, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय। दुर्घटना घडल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी थेट अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली। त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल। यामध्ये एम्सचे प्रतिनिधी, DMERचे तज्ज्ञ, महावितरणचे मुख्य विद्युत अभियंता आणि फायर सेफ्टी तज्ज्ञांचा समावेश असेल। ही समिती संपूर्ण तांत्रिक बाबी, मशिनरी आणि यंत्रणेतील त्रुटींची तपासणी करून 8 दिवसात शासनाला सविस्तर अहवाल सादर करेल। अहवालात ज्यांच्यावर ठपका ठेवला जाईल किंवा ज्यांचा निष्काळजीपणा समोर येईल त्याच्यावर तत्काळ कठोर कारवाई केली जाईल। संबंधित व्हेंटिलेटर वॉरंटी काळात होतं आणि 6 तारखेलाच कंपनीकडून त्याचे इन्स्पेक्शन झालं होतं। तरीही ही दुर्घटना कशी घडली याची तांत्रिक तपासणी केली जाईल। आगीच्या वेळी सायरन वाजले होते का, स्प्रिंकलर्स आणि फायर फॉक्स सिस्टीम कार्यान्वित होती का याचीही पडताळणी केली जाते। उपकरण पुरवणाऱ्या कंपन्या किंवा कंत्राटदारांची प्रक्रिया नियमानुसार झाली होती का हे तपासलं जाईल। निकृष्ट दर्जाची उपकरणं देणाऱ्या आणि हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकलं जाईल। अमरावती आणि यापूर्वी घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय तसंच खासगी रुग्णालयांच्या फायर ऑडिट नियमावलीचे काटेकोर पालन व्हावे यासाठी उद्या मंत्रालयात तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आली आहे। निधी अभावी फायर ऑडिट किंवा नूतनीकरण थांबले असल्यास संबंधित प्रशासनाने त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं होतं। सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत रुग्णांची सुरक्षा हीच सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। नाशिक, त्र्यंबकेश्वर, सिंहस्थ, कुंभमेळा आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर सरकारकडून हजारो कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात असताना दुसरीकडे निधी अभावी राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडतायत। यावर सर्वोच्च न्यायालयानं न्यायमूर्ती प्रसन्न बी वराळे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे। कुंभमेळ्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या हजारो कोटी रुपयांपैकी केवळ 0.1% रक्कम जरी शिक्षणावर खर्च केली असती तरी राज्यातील बंद पडलेल्या 100 ते 125 मराठी माध्यमांच्या शाळा वाचवता आल्या असत्या अशा शब्दात त्यांनी सरकारला अर्थ दाखवलाय। धुळे जिल्ह्यातील एका शाळेत स्मार्ट क्लासच्या उद्घाटन प्रसंगी न्यायमूर्ती वराळे बोलत होते। याच शाळेत त्यांनी शालेय शिक्षण घेतलं होतं। यावेळी त्यांनी शिक्षण व्यवस्थेची सद्यस्थिती, मराठी भाषेचं महत्त्व आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांवर सविस्तर भाष्य केलं। न्यायमूर्ती वराळे म्हणाले, सरकार विविध विकास कामांसाठी आणि उपक्रमांसाठी भरघोस निधी दिल्याचे दावे करते। उपमुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्यासाठी 32,000 कोटी रुपये तर मुख्यमंत्र्यांनी 34,000 कोटी रुपये खर्च करणार असल्याचं सांगितलंय। तसंच एका कॉरिडॉर प्रकल्पासाठी 11,000 कोटी रुपये मंजूर झाल्याचं मी वाचलं। सरकार हजारो कोटी रुपये खर्च करत आहे, याला माझा कोणताही आक्षेप नाही। मात्र या हजारो कोटींपैकी केवळ 0.1% म्हणजे सुमारे 32 कोटी रुपये जरी सरकारनं शिक्षणासाठी दिले असते तरी राज्यभरात बंद पडलेल्या 100 ते 125 मराठी माध्यमाच्या शाळा नक्कीच वाचवता आल्या असत्या। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर तब्बल 20,000 कोटी रुपयांच्या साखर घोटाळ्याचा गंभीर आरोप केलाय। देशात साखरेचा कोणताही तुटवडा नसताना केवळ सणासुदीच्या काळात कृत्रिम टंचाई निर्माण करून साखरेचे दर वाढवण्यात आलेत असा दावा करत शेट्टी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय। तसंच देशातील 48 लाख टन साखरेचा हिशोब लागत नसून या घोटाळ्याला जबाबदार कोण असा खडा सवाल त्यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांना विचारलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी देशभरातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत साखर कारखाने आणि व्यापाऱ्यांच्या गोदामांची तातडीने तपासणी करावी अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली आहे। राजू शेट्टी यांनी आपल्या फेसबुक पोस्ट आणि पत्राद्वारे साखरेच्या साठ्याबाबतचे सरकारी आकडे समोर ठेवून या घोटाळ्याकडे लक्ष वेधलंय। ऑक्टोबर 2025 अखेर सरकारकडे 47 लाख टन साखरेचा साठा होता।
2025-26च्या हंगामात देशात 291 लाख टन साखरेचं उत्पादन झालं. म्हणजेच देशात एकूण 338 लाख टन साखर उपलब्ध होती. 2025-26 मध्ये 8 लाख टन साखर निर्यात झाली. तर 1 नोव्हेंबर ते 30 सप्टेंबर या काळात सरकारने 247 लाख टन साखर देशांतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून दिली. वरील आकडेवारीनुसार 30 ऑगस्टपर्यंत देशात 83 लाख टन साखरेचा साठा शिल्लक असायला हवा होता. मात्र अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाच्या दाव्यानुसार सप्टेंबर अखेर केवळ 35 लाख टन साखर शिल्लक आहे. शिल्लक साठ्यातील तफावत पाहता तब्बल 48 लाख टन साखरेचा हिशोब लागत नाही. ही साखर पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशामध्ये चोरट्या मार्गाने निर्यात झाली की साठेबाजांनी दाबून ठेवली आहे, असा थेट सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. माझगाव परिसरात गणेश मूर्तींच्या आगमन मिरवणुकीदरम्यान अंडी फेकल्याच्या आरोपावरून वातावरण तापलंय. या घटनेनंतर 2 गटांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती असून पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान या प्रकरणावरून भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत आक्रमक भूमिका मांडली. हिंदूंच्या सणांमध्ये अडथळा आणणारे किंवा मिरवणुकीवर अंडी, दगड किंवा इतर वस्तू फेकणारे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला. माझगावमध्ये गणेश मूर्ती आणत असताना मिरवणुकीवर अंडी फेकण्यात आल्याचा आरोप गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. मंडळाचे उपसचिव विवेक राणे यांच्या म्हणण्यानुसार मंडपापासून सुमारे 30 ते 40 मीटर अंतरावर असलेल्या एका इमारतीतून मिरवणुकीच्या दिशेनं अंडी फेकण्यात आली. या प्रकारामुळे वाद निर्माण झाला आणि त्यानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत पोलिसांनी कारवाई सुरू केल्याचं नितेश राणे यांनी सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार अंडी फेकल्याप्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून काही व्यक्तींची ओळखही पटली आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. मात्र पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी या घटनेला धार्मिक रंग देणारी आणि आक्रमक भाषा वापरत विविध गंभीर आरोप केले. हिंदूंच्या सणांच्या वेळीच अशा घटना का घडतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत अशा प्रकारे अंडी फेकणं अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलंय. नीटसह विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी चालवल्या जाणाऱ्या खाजगी कोचिंग क्लासेसवर आता राज्य सरकारचे अधिक कडक नियंत्रण येण्याची शक्यता आहे. खाजगी शिकवणी केंद्रांमधील विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण, भ्रामक जाहिराती, निकालांची खोटी हमी, शिक्षकांची पात्रता, शुल्क आकारणी आणि शाळा कॉलेजांचे असलेले संबंध या सर्व बाबींवर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र कायद्याचा प्रारूप मसुदा तयार केला आहे. महाराष्ट्र खाजगी शिकवणी केंद्र अधिनियम 2026 या प्रस्तावित कायद्याच्या मसुद्यावर शासनाने नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. या मसुद्याला अंतिम स्वरूप मिळाल्यास राज्यातील खाजगी कोचिंग क्लासेसच्या कामकाजात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. विशेषतः शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत शिक्षकांना खाजगी शिकवणी घेण्यास बंदी, शाळा महाविद्यालयांच्या परिसरात क्लासेस चालवण्यास मनाई, विद्यार्थ्यांसाठी दररोजच्या शिकवणीची कमाल मर्यादा 5 तास आणि भल्या पहाटे किंवा रात्री उशिरापर्यंत वर्ग घेण्यावर निर्बंध अशा महत्त्वाच्या तरतुदी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि देशभरातील मोठ्या कोचिंग संस्थांच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सुरक्षित, पारदर्शक आणि ताणमुक्त शैक्षणिक वातावरण मिळावं हा या नियमांमागील प्रमुख उद्देश असल्याचं मानलं जात आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे त्यांची सरकारवर, विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तीव्र नाराजी असल्याचं दिसून येत आहे. तुम्ही मला दिलेलं आश्वासन पाळलं नाही असा थेट आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांची भेट घेतली, तर मंत्री उदय सामंत त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु या आंदोलनाचा गैरफायदा घेत महायुतीनं 2 समाजांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून त्याचे परिणाम आता हळूहळू समोर येत आहेत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधलाय. शशिकांत शिंदे पुढे म्हणाले की महायुतीमध्ये अजिबात एकवाक्यता नाही, हे चित्र सातत्यानं स्पष्ट होत आहे. नुकताच असा एक निर्णय घेण्यात आला की मुख्यमंत्री इतर मंत्र्यांचे निर्णय बदलू शकतात. यातून मुख्यमंत्री हेच बॉस आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. महायुतीत अंतर्गत विषयांवर मोठी नाराजी आहे. एकनाथ शिंदेंना आपणच मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं. याच वैचारिक मतभेदांमुळे आणि नाराजीमुळे महायुतीला बैठका घ्याव्या लागत आहेत. अमरावती येथील रुग्णालयातील दुर्घटनेबाबत बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की या घटनेत जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. केवळ रुग्णालयाला जबाबदार धरून चालणार नाही. सरकारनं सुरक्षेच्या मोठ्या घोषणा केलेल्या असताना अमरावतीत ही दुर्दैवी घटना घडतेच कशी, यावरून सरकारचे दावे केवळ कागदावरच असल्याचं सिद्ध होतं.
राज्यातील हजारो मराठी रिक्षा चालक जे सामान्य कुटुंबातील आहेत, ज्यांना नगरसेवक, आमदार किंवा मुख्यमंत्री होता येत नाही, ते रिक्षा चालवून आपलं पोट भरतात। रॅपिडो बाईक ॲपने या हजारो रिक्षा चालकांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न उपस्थित केलाय। एकीकडे मराठी भाषेची सक्ती करायची आणि दुसरीकडे दुचाकी टॅक्सीच्या नावाने मराठी रिक्षा चालकांची रोजीरोटी हिरावून घ्यायची, असा कारभार सुरू आहे। मी या संदर्भात भेटीसाठी वेळ मागितली आहे। रॅपिडोने अनेक मंत्र्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपये दिले आहेत, तसंच काही मंत्र्यांना निवडणुकीसाठी निधी दिलेला आहे। म्हणूनच ही परतफेड केली जात आहे का, असा थेट सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे। संजय राऊत म्हणाले की रिक्षा चालकांसाठी तुम्ही कॅबिनेटमध्ये बंड का करत नाही? तुमच्यावर दिल्लीतील चहावाल्याचा दबाव आहे का, असा सवालही त्यांनी केला। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा आलीच पाहिजे, मग ती व्यक्ती कोणीही असो। मराठीचा कायदा सर्वांसाठी समान असावा, असं अखिलेश यादव यांचंही म्हणणं आहे। संजय राऊत पुढे म्हणाले की राहुल गांधी यांच्या महिला धोरणावर टीका करणाऱ्यांनी महिला आरक्षणाबाबत दुटप्पी कोण, हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे। देवेंद्र फडणवीस यांनी थोडा अभ्यास केला पाहिजे, त्यांचा अभ्यास कमी पडत आहे। महिला आरक्षणाला कोणीही विरोध केलेला नाही। भाजपकडून महिला आरक्षणासंदर्भात केवळ ढोंग केलं जाते। 2023मध्येच महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात आलं होतं, त्यावर फडणवीस यांनी पोस्ट करून सरकारचे आभारही मानले होते। तेच विधेयक पुन्हा आणून सत्ताधारी कोणाला मूर्ख बनवत आहेत? मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 29 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या निर्णायक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट आणि निर्वाणीचा इशारा दिलाय। आता मराठा समाजाला गोड बोलून फसवण्याचे दिवस संपले आहेत। 28 ऑगस्टच्या आज सरकारनं काय ते स्पष्ट करावं। 29 तारखेचं आंदोलन आता टळणार नाही। या अंतिम लढाईत एकतर मराठे 100% जिंकणार किंवा मी उपोषण करून मरणार, असा थेट इशारा त्यांनी दिला। राज्य सरकारचं शिष्टमंडळ अंतरवली सराटी इथं भेटीसाठी येण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या वारंवार शिष्टमंडळ पाठवण्याच्या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली। सरकारचं शिष्टमंडळ आल्यावर काय बोलतं ते पाहू, मात्र मराठा समाजाला आणखी किती दिवस वेड्यात काढणार आहेत याची सरकारला लाज वाटली पाहिजे। प्रत्येक वेळी फक्त चर्चेला यायचं आणि वेळ मागायचा, हे आता चालणार नाही। गेल्या 3 वर्षात जी सरकार आली त्यांच्या प्रत्येक शब्दाचा आम्ही सन्मान ठेवला, मात्र आता हा अन्याय सहन केला जाणार नाही। सरकारचं शिष्टमंडळ केवळ वेळकाढूपणा करण्यासाठी चर्चा करत आहे। ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांचे दाखले आणि हक्क सरकारला द्यावेच लागतील, हे सरकार आता अडवू शकत नाही। लगेच या संदर्भातील गॅझेट लागू करावंच लागेल, हे आता सरकारच्याही लक्षात आलंय, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सरकारनं 28 ऑगस्टपर्यंत निर्णय घेतला नाही तर 29 ऑगस्टपासून नियोजित आंदोलन कोणत्याही परिस्थितीत मागं घेतलं जाणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।